पुण्यामध्ये शरद पवार आणि अजित पवारांचं काय चाललंय हे काही माहिती नाही असंही राऊत म्हणाले। पुण्यामध्ये काँग्रेससोबत युतीसाठी प्रयत्न सुरू आहेत। मुंबई प्रत्येकासाठी वेगळं स्थान आहे आणि मुंबईवरती मराठी माणसाचा अधिकार राहिला पाहिजे ही भूमिका असल्याचं राऊत म्हणाले। पुण्यामध्ये मात्र काही वेगळं घडताना पाहायला मिळतंय। ही चर्चा होते अजित पवारांची शरद पवारांची परत ती फिसकटते, परत महाविकास आघाडी सोबत बैठक होती, परत अजित पवार शरद आणि दुसऱ्यांबरोबर मला माहित नाही काय चाललंय। तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारू शकता, त्यांच्या पक्षात काय चाललंय हे मी कसं काय बोलू। जेव्हा त्याचा निर्णय बाहेर येईल तेव्हा मी बोलू शकेन की बाबा हे असं असं घडलेलं आहे। अजून तिथे तसं काहीच घडताना दिसत नाहीये आमच्यासाठी। शिवसेना आणि मनसे या दोन पक्षात चर्चा झालेली आहे आणि आता आज उद्याकडे आम्ही त्या संदर्भात निर्णय जाहीर करू। काँग्रेस सोबत येते असं दिसतंय तुमच्या? हो, आमचा तसा प्रयत्न सुरू आहे आणि त्यांचाही प्रयत्न सुरू आहे। परंतु काँग्रेसला मनसे तिथं पुण्यात चालते परंतु मुंबईत चालत नाही अशा प्रकारचा एक प्रश्न होतो। नाही, मुंबई ही वेगळी संस्थान आहे प्रत्येकाचं। मुंबई हे एक वेगळं संस्थान आहे प्रत्येकासाठी, त्याच्यामुळे ते आपापल्या पद्धतीने निर्णय घेत असतात। पण आमच्यासाठी मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे आणि त्याच्यावर मराठी माणसाचा अधिकार राहिला पाहिजे ही आमची भूमिका आहे। खरं तर शरद पवार साहेब त्यांच्या सोबत असतील का नाही याचं उत्तर 2 दिवसामध्ये मिळेल। संजय राऊत, तुम्ही कितीही प्रयत्न केले की मोठ बांधायची तरी तुमची मोठ बांधली जाणार नाही। मराठवाड्यामध्ये आमच्या गावाकडे एक म्हण आहे की भावकी पुढे गावकी पुढे भावकी चालत नाही। तुम्ही कितीही भावकीला एकत्रित ठेवण्याचा प्रयत्न केला तरीही भावकी पुढे गावकी चालणार नाही हे संजय राऊतांनी लक्षात ठेवलं पाहिजे। तुम्ही भावकीला सोबत घेऊन मुंबई महापालिका लढण्याचा प्रयत्न करताय, परंतु मुंबईकरांची गावकी महायुती सोबत आहे। आता मुंबईच्या महायुतीच्या जागा वाटपाबाबत कुठलाही फॉर्म्युला फायनल झालेला नाही असं प्रवीण दरेकर म्हणतात। मुंबईतल्या महायुतीच्या जागा वाटपाबाबत भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी दिलेली ही माहिती। नवाब मलिकांच्या नेतृत्वात निवडणुकांना सामोरं जाणार नाही हे भाजपकडनं आधीच स्पष्ट आहे असं देखील दरेकर म्हणाले। नाही, तुम्हाला चर्चा कुठून माहिती झाली मला माहीत नाही, फॉर्म्युला कुठून माहिती झाला हेही मला माहीत नाही। मला वाटतं अंतिम टप्प्यामध्ये बोलणी सुरू आहेत आणि येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये या विषयातला अंतिम निर्णय त्या ठिकाणी होईल। मुंबईपुरतं भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे। नवाब मलिकांच्या विषयामध्ये स्वयंस्पष्ट भूमिका जाहीर केलेली आहे आणि त्या धर्तीवरच भारतीय जनता पार्टीची भूमिका या ठिकाणी राहील। तुर्तास तरी त्या ठिकाणी शिंदेसाहेब आणि आम्ही त्या ठिकाणी बोलणी सुरू आहे।